Hello everyone. Today we learn about Maxwell equation 4. ओके आपण आज मॅक्सवेलचा फोर्थ इक्वेशन डिस्कस करणार आहोत. त्याचे पहिले आपण तीन मॅक्सवेल इक्वेशन आपण डिस्कस केलेला आहे. व्हिडिओ लेक्चर्स याच्यावरती आपण घेतलेला आहे. ठीक आहे. तर आज आपण फोर्थ मॅक्सवेलचा चौथा इक्वेशन हे आपण डिस्कस करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन. Derivations of equation del cross H is equals to J plus dou D by dou T. ओके, मॅक्सवेलचा फोर्थ इक्वेशन कोणता आहे? डेल क्रॉस एच इज इक्वल्स टू जे प्लस डो डी बाय डो टी. हे काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अकॉर्डिंग टू एम्पियर सर्किटल लॉ, the line integral of magnetic induction over a closed curve is equal to mu 0 I, where I is a current crossing the area bounded by the closed curve. ओके, आपण काय अकॉर्डिंग करतोय की एक सर्किटल लॉ आहे, एम्पियर सर्किटल लॉ आहे, आणि त्या एम्पियर सर्किटल लॉची लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन क्लोज्ड कर्व काय आहे? म्यू नॉट इंटू आय. तर आय काय आहे? करंट आहे. कशाची? क्रॉसिंग एरिया बाउंडेड बाय दी क्लोज्ड कर्वची. आणि म्यू नॉट जी आहे, तर म्यू नॉट काय असते की त्या एम्पियर सर्किटल लॉची जी परमेबिलिटी आहे, ती परमेबिलिटी काय आहे? फ्री स्पेसची आहे. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस वेक्टर ऑफ बी इंटू वेक्टर ऑफ डी एल इज इक्वल्स टू म्यू नॉट आय. है ना, आपण जसं म्हटलं होतं की एम्पियर सर्किटल लॉची काय होती? लाईन इंटिग्रल क्लोज्ड कर्वची काय आपण म्हटलं होतं की ती काय आहे? क्लोज्ड कर्व आहे. तर इंटिग्रेशन ऑफ काय आहे? ती क्लोज सरफेस. तर इक्वेशन काय मिळालं आपल्याला? वेक्टर बी इंटू वेक्टर डी एल इज इक्वल्स टू काय आहे? म्यू नॉट आय आहे. और इंटिग्रेशन ऑफ सी वेक्टर ऑफ एच इंटू वेक्टर ऑफ डी एल इज इक्वल्स टू आय. ओके, तर एच काय आहे? मॅग्नेटिक इंटेन्सिटी. कशाची? मॅग्नेटिक फील्डची. तर सिन्स बी इज इक्वल्स टू म्यू नॉट एच, बट कंडक्शन करंट आय इज गिवन बाय I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ वेक्टर जे इंटू डी एस. ओके, तर बघा आपण पहिले काय कन्सिडर केली होती? क्लोज सरफेस आहे. क्लोज सरफेसची जे जी क्लोज सरफेस आहे त्याचं आपण इक्वेशन काय मिळालेलं होतं? वेक्टर बी इंटू वेक्टर डी एल. त्याची तो इज इक्वल्स टू काय आहे? म्यू नॉट आय. म्हणजे त्याची करंट कसा फ्लो होतोय, जी त्याची परमेबिलिटी कशी आहे? फ्री स्पेसची आहे. है ना, तर त्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आपण कशाने डिनोट करतो? कॅपिटल एचनी. है ना, तर आपण म्हणू शकतो की कंडक्शन करंट ती काय म्हणू शकतो आपण? इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस कंडक्शन काय आहे? मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी इंटू डी एल काय आहे? त्याची पर्टिक्युलर त्याची रेडियस आहे ना, म्हणजे इथून ते म्हणजे पर्टिक्युलर पॉईंटपासूनचा जे डिस्टन्स आहे तो काय आहे? डी एल आहे. तर ती इज इक्वल्स टू काय आहे? तुमची आय आहे. तर आपल्याला माहिती आहे की बी इज इक्वल्स टू काय आहे? म्यू नॉट आय एच आहे. तर आय काय मिळेल तुम्हाला? इंटिग्रेशन ऑफ एस वेक्टर जे इंटू वेक्टर डी एस. तर जे काय आहे? करंट डेन्सिटी. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस वेक्टर एच इंटू वेक्टर डी एल इज इक्वल्स टू, मग काय मिळाला तुम्हाला? मग एच इंटू डी एल हे काय होतं? आय होतं. मग आय काय आहे? इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एस वेक्टर जे इंटू वेक्टर डी एस. तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल मग? वेक्टर ऑफ एच इंटू डी एल काय मिळेल? इंटिग्रेशन ऑफ सरफेस वेक्टर जे इंटू डी एस. युजिंग स्टोक थेरम एल एच एस बिकम्स. ओके, आता काय यूज करायचं आहे? स्टोक थेरम एल एच एस साईडची. ओके, तर इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस एस वेक्टर डेल इंटू वेक्टर एच इंटू डी एस. मग काय आहे तुमचं? इंटिग्रेशन ऑफ सरफेस वेक्टर जे इंटू डी एस. Therefore, integration of closed surface S del into vector of H minus J into vector of ds is equal to 0. But surface is arbitrary, any surface. Therefore, del cross H minus J is equal to 0. Therefore, del into vector of H is equal to vector of J.
This is called as differential form of Ampere circuital law. ओके, जे डेल क्रॉस वेक्टर ऑफ एच इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ जे आहे, हा इक्वेशन कोणता इक्वेशन आहे, डिफरन्शियल फॉर्म आहे कशाचा, एम्पियर सर्किटल लॉचा. दिस इक्वेशन इज व्हॅलिड फॉर स्टेडी स्टेट कंडिशन बट नॉट फॉर टाइम वॅरिंग फील्ड. ओके, ही जी कंडिशन आहे, जी इक्वेशन मिळालेलं आहे, तर ही इक्वेशन कशाची आहे, स्टेडी स्टेट कंडिशन बट नॉट टाइम वॅरिंग फील्ड. इफ वी take divergence on both sides of this equation, then del cross vector of h. ओके, आपल्याला काय आता डायव्हर्जन्स थेरम अप्लाइड करायचा आहे त्या इक्वेशनला. कोणत्या इक्वेशनला, डेल क्रॉस वेक्टर ऑफ एच इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ जेला. तर आप डायव्हर्जन्स म्हटलं की काय येतो, डेल डॉटनी आपण डिनोट करतो आहे ना, तर डेल इंटू vector of h is equals to del cross vector of j. But divergence of curl of any vector is always 0 है ना. तर डायव्हर्जन्स ऑफ कर्ल ही काय असते, एनी वेक्टर ऑलवेज कशी असते, 0 असते. तर आपण म्हणू शकतो दॅट इज डेल इंटू वेक्टर ऑफ ए इज इक्वल टू काय आहे मग, 0. देअरफॉर डेल क्रॉस जे इज इक्वल टू 0. दिस इज true for steady state phenomena, but when the current is changing with time the result condition with equation of continuity del dot j plus dou rho by dou t is equal to 0 for time varying field है ना. तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचा इक्वेशन काय आहे, टाइम वॅरिंग फील्डचा, डेल डॉट जे प्लस डो रो बाय डो टी इज इक्वल टू 0. Maxwell realized that the difficulty arise for incomplete define of total current density, so he added the term ZD. ओके, तर आपण मॅक्सवेलनी काय केला, ही जी डेफिनेशन आहे करंट डेन्सिटीच्या, याच्यामध्ये त्यांनी कोणती टर्म ॲड केली, जे डीला, जे सफिक्स डी. देअरफॉर डेल क्रॉस एच इज इक्वल्स टू जे प्लस जे डी. नाव इट वी टेक डायव्हर्जन्स ऑन बोथ साइड देन. ओके, मग या इक्वेशनला काय करायचं आहे, डायव्हर्जन्स थेरम द्यायचा आहे. तर डायव्हर्जन्स थेरम, तर डेल डॉट वेक्टर इन ब्रॅकेट डेल क्रॉस एच इज इक्वल्स टू डेल डॉट जे प्लस डेल जे डी इज इक्वल टू 0. Therefore del dot j is equals to minus del dot jd, but from equation of continuity del dot j is equals to minus dou rho by dou t है ना. तर आपण जे इक्वेशन्स आहे, तुमचा इक्वेशन्स काय आहे, डेल डॉट जे इज इक्वल्स टू मायनस डेल जे डी. तर हे इक्वेशन आपण बघ, आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं डेल डॉट जे काय होतं, इज इक्वल्स टू मायनस डो रो बाय डो टी है ना. तर देअरफॉर डेल डॉट जे इज इक्वल्स टू मायनस डेल जे डी इज इक्वल्स टू मायनस डो रो बाय डो टी. बट फ्रॉम मॅक्सवेल इक्वेशन डेल डॉट डी इज इक्वल्स टू रो है ना. तर बघा इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचं इक्वेशन काय होतं, डेल डॉट जे इज इक्वल्स टू मायनस डो रो बाय डो टी. पण मॅक्सवेलचं इक्वेशन काय आहे, डेल डॉट डी इज इक्वल्स टू रो. Therefore del dot jd is equals to dou rho by dou d del dot d. Therefore del dot jd is equals to del dot dou d by dou t. Therefore del dot jd is equals to del dot dou d by dou t. Therefore jd is equals to dou d by dou t है ना. तर बघा आपण काय म्हणतोय की डेल डॉट डी हा इक्वेशन कशाचा आहे, मॅक्सवेल इक्वेशनचा आहे. आणि डेल डॉट आणि आपण काय म्हणतोय की डेल डॉट जे इज इक्वल्स टू डेल डॉट जे डी इज इक्वल्स टू प्लस डो रो बाय डो टी. तर हा इक्वेशन कशाचा आहे, इक्वेशन्स ऑफ कंटिन्युटीचा है ना. तर आपण म्हणू शकतो मॅक्सवेल इक्वेशनवरून की डेल डॉट डी ही हा इक्वेशन कुणाचा आहे, मॅक्सवेलचा आहे. तर या इक्वेशनमध्ये आपण पुट करू शकतो की डेल डॉट जे डी काय आहे, डो रो बाय डो टी म्हणजेच डेल डॉट डी. तर डेल डॉट डी काय आहे, डो इंटू डो डी बाय डो टी है ना. तर आपण म्हणू शकतो की देअरफॉर जे डी इज इक्वल्स टू डो डी बाय डो टी.
Therefore, equation del cross H is equals to J plus JD becomes the del cross H is equals to J plus dou D by dou T. याला म्हणा equations 1. This is called as modified Ampere law, which is valid for steady state time varying field. ओके, हा जे इक्वेशन्स आहे, हा इक्वेशन कशाचा मिळालेला आहे, मॉडिफाईड आपण केलेला आहे एम्पियर लॉचा, आणि हा इक्वेशन कशाचा आहे, टाइम वॅरिंग फील्डमध्ये व्हॅलिड आहे. दिस इज ऑल्सो कम्पेरेबल विथ द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी फॉर टाइम डिपेंडंट फील्ड. The term dou D by dou T is called as displacement current density. Displacement current density equation काय आहे, dou D by dou T. This equation interprets that the magnetic force around a closed path is equal to the conduction current plus displacement current through any surface bound by the path.